पाणी आण. हो. लाडक्या बायकोच्या तालावर नाचणारे काही नवरे असतात. बायकोच्या गोड बोलण्याला ते भुलतात. होय ना ग प्रमिला? अगं बाई, मला असं का विचारता? मला टोमणा मारती येते. स्वतःची बुद्धी न वापरता बायकोचं जो सगळं ऐकतो त्याला बायकोचा बैल म्हणतात. बैल. वा वा वा. आई जितकं आपल्या मुलाला ओळखते ना तितकं दुसरं कोणीही ओळखत नाही. या तुमचीच कमी होती इथं. येणारच. जोपर्यंत माझी गोदा सापडत नाही तोपर्यंत परत परत मी येतच राहणार. काय बाई असेल ग ही? हा? हो, कशाला तुम्ही खोताच्या घराची उमरी झिजवता? नाही काय 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 कारण काय? हे बघ तुझी गोदा. बाबा, विठा मुलांना घेऊन आज जा. आहा, दूर राहायचं, लांब. तुला कुठल्या भाषेत सांगितल्यावर तुला समजेल ग? शेवटचं सांगतो, कान खोलून ऐक. तुझ्या गोदाचा कायमचा बंदोबस्त केलाय. का य म चा. कळलं? शिरपलं का काही मेंदूत? आता घाल धिंगाणा काय घालायचा तो? कुठेही शोध तिला. जा कुणालाही सांग, पोलिसात जा, सगळ्या गावाला बोंबलून सांग. बाबाराव खोत कुणाला घाबरत नाही. तुझी गोदा आता कधीच येऊ शकत नाही. बाबाराव खोत, तू गोदाला संपवलंस. हा तुझा गोड गैरसमज आहे. माझी गोदा इथेच आहे. तुझ्या आजूबाजूला. काय झालं? घाबरलास? माझ्या गोदाचे तळतळाट तुम्हा खोतांचा नाश करणार. चला अविनाश, मंदार, ऋषीची काळजी घ्या. आणि तुम्हीच दोघं भांडत बसू नका. काय
हो शाण्यासारखं राहायचं. चल छायाताई, मुलांची काळजी घ्या. तू काही काळजी करू नकोस, माझ्यावर सोपवलंयस ना, बिंदास जा. काय खायला प्यायला लागलं त्यांना तर घरातनं घ्या. तू काही काळजी करू नकोस, स्वतःची काळजी घे आणि चौथाही मुलगाच होऊ दे. येते. त्रास नाही झाला ना काही? थोडा त्रास झाला वहिनींना. डॉक्टरांना सांगून ठेवलंय. सत्यवान, भिकाजी, लवकर या बाहेर. कुठे गेले सगळे? अरे काय झालंय? कशाला ओरडताय सगळे? काय झालंय का? काय आहे हे? एक नंबरची बावळट, आळशी आणि महामूर्ख लोक भरलेत घरात. नुसतं खायचं आणि झोपायचं. काय झालं? काही चुकलं का आमच्याकडून? सगळं चुकलंय, त्याचे परिणाम भोगतोय मी. हे यंत्र कुठे आहे? बघा, जाऊन बघा. आहे का? दिसलं का यंत्र? अगं बाई, अगं बाई घाल मासणार. यंत्र कुठे गेलं? अरे काय दात खिळ बसली का? बाबा मला माहित आहे. काय माहितीये? मगाशी ना शंकर काका शिडी घेऊन तिथे काहीतरी करत होते.
शंकर, वाटलंच मला, या घराच्या या कुटुंबाच्या मुळावर उठलाय तो. आता मी सोडत नाही त्याला, बघतोच. अरे बाबा, अरे तू शंकरला काय अरे तुम्ही बघत काय बसलाय? यंत्र कुठे ठेवलं ते शोधा, जा लवकर. शंकर, बंद कर दे. रात्रीच्या छान वातावरणात मृदुंग वाजवण्याची मजा काही औरच असते दादा. अरे, अख्ख्या घराच्या गाड्याला फास लावून हे डबडं वाजवत बसलायस. हो आहेस का वैरी? यंत्र कुठे ठेवलं सांग. ऐक ना, बस बस बस, तुला पण ऐकवतो, बस. अरे दादा, मजा वाटते तुला? हं? चेष्टा करतोयस माझी? दादा यंत्र कुठे ठेवलंय सांग. मारतोयस कशाला? थांब थांब, मला एकतर हसू आवरत नाहीये. आणि तुला सांगू का दादा, हे यंत्र तंत्र वगैरे काही नसतं रे, काही नसतं. गोदावरीने तिचा बदला घेणार आहे. नाही अगं, थांबलीस काय? आज जाऊन शोध, मी बघते. अभिनंदन, मुलगी झाली. थोड्याच वेळात तुम्ही त्यांना भेटू शकता. एक निरागस निष्पाप जीव जन्माला आलाय. समजतच नाहीये आनंदी व्हावं की रडावं. शेवटी तिकडे आलीच. दादा, फार मोठी चूक झालीये तुझ्याकडून. या सगळ्याचा ना आधीच विचार करायला हवा होता. आता काय करायचं आपण? आता काय करायचं याचं प्लॅनिंग मी आधीच करून ठेवलंय. पर्या बोलानं सांग कुठे ठेवलेस यंत्र ते, नाहीतर जीव घेईन तुझा. तू माझं काही वाईट करू शकत नाहीस दादा. गोदावरी माझ्या पाठीशी आहे आणि मी तुला नाही घाबरत. थांब, गोदाला संपवलं तसंच तुलाही संपवतो. मर मर मर. ए बाबा, बाबा, अरे काय करतोय? सोड त्याला. अरे का मारतोय त्याला? अरे अरे जीव जाईल ना त्याचा. असं काय करतो? सोड त्याला. मरू दे त्याला. शंकर, बोल. असा आडमुठेपणा करू नकोस. बोल लवकर, कुठे ठेवलं ते यंत्र? नाही ऐकणार. माझी तुला शपथ आहे. बोल, सांग कुठं आहे यंत्र?
कसं आहे बाळ माझं? मुलगा की मुलगी? सांग की, बोल ना. काय झालंय? का अंत बघतीयस माझा? बोल. सांगते, पण धीर व्हायला नको का? म्हणजे धीर न व्हायला काय झालंय? आणि तुझा दादा कुठे आहे? मला वाटलं ते येतील बाळाच्या जन्माची बातमी घेऊ. हा, वहिनी, मन खंबीर करा. तुमचं बाळ गेलंय. आपलं ठरलं त्याचे पैसे. साहेब, तुमचा विचार पक्का आहे ना? मी पण काळजावर दगड ठेवून हे सगळं करतोय. तू बाळाला जंगलात सोडून ये. कुणी बघणार नाही याची काळजी घे. तुम्ही काळजी करू नका साहेब, करतो. मजबूत बांधलेस ना? परत जर त्यानं हात लावला यंत्राला तर खलास करून टाकेन त्याला. अरे जरा शांत हो, सापडलंय ना यंत्र. अगं पण हात लावायचाच कशाला? सत्यवान, मिकाजी, इथनं पुढं डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. परत हे होता कामा नये. काही गोष्टी देवाच्या हातात असतात सरस्वती. असं असतं तर मग 9 महिने ते बाळ माझ्या पोटात जिवंतच राहिलं नसतं. आई आहे हो मी. माझं मन मला सांगतंय माझं बाळ जिवंत आहे. माझं बाळ जिवंत आहे. काही नाही झालं त्याला. पण
दादा का खोटं बोलेल? मला नाही माहिती. यांना चौथं बाळ नकोच होत. मुलगी झाली असेल म्हणून खोटं बोलत असतील. माझं बाळ द्याव. एका निष्पाप बाळाला काहीपासून दूर ठेवताय. द्या ना माझं बाळ. मी माझ्या रक्तमासानं वाढवलंय हो त्याला. कसं बाळ आहे ते, कसं राहील आपल्या आईशिवाय? काय करू मी? माझं बाळ हवंय मला. माझं बाळ हवंय. दया करा माझ्यावर. माझं बाळ मला द्या. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतोय का? आला तुम्हाला? भूक लागली असेल हो. काय करू मी? मला माझं बाळ पाहिजे. माझं बाळ मला मिळालं नाही ना तर मी स्वतःला संपवून टाकेन. सरस्वती,